In cyclotron, time taken by ion to describe semicircular path is 2.3 into 10 raised to minus 8 second. Cyclotron frequency will be. लॉजिक आहे फक्त. सायक्लोट्रॉन मध्ये तो सर्क्युलर पाथ ट्रेस करतोय ना. हा, सेमी सर्क्युलर नाही, सर्क्युलर करतोय. किती टाइम मध्ये? कॅपिटल टी टाइम मध्ये. आणि इथं दिलंय किती? सेमी सर्कल म्हणजे 2T1 दिले, बरोबर की नाही? यस, T1 दिले. किती दिले T1? 2.3 into 10 raised to minus 8. म्हणजे सेमी सर्कल साठी एवढा टाइम होता, सर्कल साठी 2 टाइम्स ना. मग टाइम पिरियड 2T1. मग फ्रिक्वेन्सी काय असते? 1/T, जे आपण रोटेशन डायनेमिक्स म्हणून स्टार्ट केलंय. 1/2 into T1. T1 किती आहे? 2.3 into 10 raised to minus 8. Is it right? मग इट इज 10 raised to 8 झालं, डिवाइड बाय 4.6. आता सगळ्यांची पॉवर. आता लक्ष द्या, एक मिनिट ऐका. आन्सर काय येईल सांगा. मी जर 10/4.6 करतो इंटू 10 raised to 7 करा पाहिजे ना. मग आता ऑप्शन कुठले येईल सांगा विदाउट कॅल्क्युलेशन. 10/4.6 म्हणजे सगळ्यांचं 2.17 आहे ना. मग 10 raised to what? 7. हे ऑप्शन मॅच होते बघा, बरोबर आहे ना. सो बी इज ऑप्शन. कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये. इट इज 2.17 into 10 raised to 7 hertz frequency. Got it?